हे हळगावचं दत्ताचं मंदिर आहे. इथं आपण बऱ्याचदा पाया पडायला आलेलो दोघं पण. आणि इथं मी देवाच्या दारात आहे. मी तुला हे देवाची शपथ घेऊन सांगतो, आपल्या लेकरा बाळाची शपथ घेऊन सांगतो, मी तुझ्यासोबत कधीच गद्दारी केली नाही आणि फसवाफशी पण केली नाही. तू फक्त मला पुण्यात असताना फोनवर म्हणली तुम्ही एखादी बाया फिया ठेवली असेल म्हणून तुम्ही गावाकडे येणार. तर मी राग तुला म्हणलं हां ठेवली, आणू का एखादी दाखवाय तुला. तर ही फक्त मग तू मला शिडीला लावल्यासारखं बोलली म्हणून मी तुला तसं हा म्हणलो. आणि ह्या गोष्टी तुला काही लोकांनी पटवून दिल्या असते की हा खरंच मी तसा असेल, इतक्या दिवस तिकडे राहिला आहे. आणि तिकडे राहायचं कारण एकच, तुझी मला सोडून महिना दीड महिना जाऊन राहायची ना. 2-3 वेळा तो असं मला केलं, 2-3 महिने 4 महिने तो असं राहिली बाळ आपलं दगावल्यानंतर. आणि त्यामुळं मी बी आता ह्यावेळेस असं ठरवलं की तू जशी मला सोडून राहिली ना तसंच मी पण महिना दीड महिना 2-2 महिने पुण्याला राहायचं. मला जसं रडविलं ना तसं तुलाच रडवायचं असं मी ठरलं होतं, म्हणून मी राहिलो होतो. दुसरं काहीच कारण नव्हतं. तिथं देवादार शपथ घेऊन सांगतो, मी खोटं बोलत नाही. मी कधीच तुला फसवाफसवी केली नाही आणि गद्दारी केली नाही.